कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो काय नाही, तुमचं काय त्रास आहे बरं काय नाही. आणि आता कसं आहे विषय, वरून ब्रह्मदेव जरी अवतरला तरी तो काय आमचं लगीन तोडू शकत नाही. तसं शिटिंगच गेलो आम्ही देवा संग. काय मास्तरीन भाई, अहो वडाला फेऱ्या बिऱ्या कसल्या खतरनाक मारले तिच्या की कार्यक्रमच जोरदार गेला. हिची आड करून ठेवला मास्तरीन भाई. सत्य सत्य. आईचा फोन. हॅलो. हा आई. हो झाले निघतोच आहे. हो आई. हो पोहोचतो. चला तिकडे जाऊन आता माझ्या आई बाबांची बोलणी खायची. नाही रे, मला माहितीये ते काही नाही बोलणार आम्हाला. मला वाटलं तुम्ही आधी तिकडे गेला असाल आणि मग इकडे आला असाल. नाही, आधी हिचं सामान घ्यायचं होतं ना, म्हणून इकडे आलो. बर चला निघूयात. हा हो आई बाबा निघतो. चला येतो. मी बाहेर थांबतोय, ये लवकर. हो. आई बाबा मी येते. ताई ताई थँक्यू. तू मला माफ केलंस आणि माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं. खरंच थँक्यू. आता हे लग्नाचे 2-3 दिवस झाले ना की आपण बाहेर सगळे मिळून जेवायला जाऊयात. हा चालते की. हिरा, कळतंय का तुला? ही पाठवणी आहे तुझी. असं अचानक लग्न करून आली आहेस, काही विचार करायलाही उसंत दिली नाहीस. ठीक आहे आई, जाऊ दे, नंतर कर. सगळ्या चालीरीती आम्ही करणारच आहोत. आमच्याकडून सगळं होणार आहे. हे बघ इरा, आधीचं तुझं आणि निखिलचं रिलेशनशिप हे वेगळं होतं. आधी तुम्ही मित्रमैत्रीण होता, पण आता नवरा बायको झाला. आता बदल होणार. सारखी चिडचिड करू नकोस, निखिलवर सुद्धा आणि स्वतःवर सुद्धा. आणि आता सासरी चाललीस तू. तुझे सासू सासरे ही तुझी जबाबदारीनं वाग. आणि तिकडे गेल्यानंतर विसरू नकोस आम्हाला, फोन करत जा. बाबा काही काय बोलता? आणि भांडायची इच्छा झाली तरी मला फोन करू शकतेस हिरा. काय मी नाही भांडणार आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.